महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात बालाघाट डोंगराजवळ जयंती नदीच्या काठावर अंबाजोगाई या गावी योगेश्वरी देवीचे प्रसिद्ध असे तीर्थस्थान आहे. योगेश्वरी देवी आणि देवळाबद्दल इतिहासकारांनी केलेला अभ्यास, काही आख्यायिका तसेच अन्य काही माहिती आपण श्रद्धेने जाणून घेऊया. योगेश्वरी देवीच्या स्थापनेचा काळ म्हणजे भारतात आदिशक्तीची उपासना सुरू झाली तेव्हापासूनचाच धरण्यास हरकत नाही. आता या आदिशक्तीची उपासना केव्हापासून सुरू झाली हे पाहायचे असेल तर आपल्याला ऋग्वेद काळा इतके मागे जावे लागेल. इतिहास संशोधकांच्या तर्ककठोर विचारसरणीप्रमाणे असे अनुमान काढण्यात येते की शैव वैष्णव पंथातील उपास्य देवतांचा समन्वय घडवून आणणारी पंचायतन पूजा गुप्त राजघराण्याच्या उत्तर काळात सुरू झाली असावी. या अनुमानाप्रमाणे सुमारे 1500 वर्षापूर्वी मूर्ती स्थापनेच्या काळापासून योगेश्वरी देवीची स्थापना झाली असावी. खोलेश्वराच्या 14 शिलालेखात अंबानगरीचे वैभव वर्णन करताना त्यात योगेश्वरी मंदिराचाही उल्लेख आला आहे. हा शिलालेख 14 विभागातील गणपती मंदिराच्या पश्चिमेकडील भिंतीमध्ये बसवलेला दृष्टीस पडतो. खोलेश्वर प्रशस्तीत अंबानगरीचे वैभव वर्णन करताना खोलेश्वराच्या काळात योगेश्वरी मंदिराचा परिसर खूप मोठा असावा. त्याच्या आसपास लहान मोठी अनेक मंदिरेही असावी. शके 1066च्या सुमारास राजा उदयादित्याच्या कारकिर्दीत योगेश्वरीचे जे मंदिर होते त्या मंदिराचा खोलेश्वराने जीर्णोद्धार करून एक टोलेजंग मंदिर शके 1150च्या सुमारास बांधले असावे. मुसलमानी राजवटीत प्राचीन मंदिराचा तसेच वास्तूचा अनेक वेळा जीर्णोद्धार झालेला दिसून येतो. ही गोष्ट हल्लीच्या देवळाची रचना आणि त्यासाठी वापरलेल्या जुन्या साधन सामुग्री यावरून आणि मुख्य शिखराच्या बाजूस असलेल्या यावनी धर्तीच्या कळसाच्या बांधणीवरून लक्षात येते. अजून एक म्हणजे दंतासुर वधाच्या पौराणिक कथेचा संदर्भ विचारात घेतला तर देवीने अवतारच मुळी ऋषी मुनीच्या यज्ञांचे संरक्षण करण्यासाठी घेतला होता. योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून यात्रेकरूंची रीघ लागलेली असते. योगेश्वरी ही सर्वांचीच देवता असली तरी विशेषतः कोकणस्थ लोकांची ती कुलस्वामिनी आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, गोवा इत्यादी दूरदूरच्या ठिकाणाहून कोकणस्थ कुटुंबे भक्तिभावाने दर्शनासाठी येत असतात. यावरूनच ही देवता देशावरील आहे हे ठरते. महाराष्ट्रात कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, सप्तशृंगी ही देवीची मुख्य पीठे आणि अनेक उपपीठे असली तरी अंबेच्या नावाने प्रसिद्ध असलेले अंबेजोगाई हे एकमेव शक्तिपीठ आहे. अंबेजोगाई शहराला जसे अंबेचे शक्तिपीठ असण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्याचप्रमाणे योगेश्वरी देवीला देखील इतर ठिकाणच्या देवींपेक्षा एक खास वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे. योगेश्वरी देवीने आपल्या हातात जी निरनिराळी आयुधे धारण केली आहेत त्यात तिने एका हातात पात्र म्हणजेच परडी धारण केल्याचा उल्लेख रुद्रयामल खडातील देवीच्या स्तवनाच्या श्लोकात दिला आहे. इतर शक्तिपीठाच्या ठिकाणी असलेल्या कोणत्याही देवीच्या हातात तिच्या भक्तांनी स्वीकार केलेले पात्र हे आयुध दिसून येत नाही. योग साधनेत मग्न असलेल्या या देवीने हे चिन्ह धारण करणे योग्यच आहे आणि भक्तांनी सुद्धा आपले आयुष्य अशाच प्रकारे योग साधनेत घालवावे असा त्यांचा उद्देश असावा. योगिनीमध्ये प्रमुख किंवा योगिनीच्या वर अधिपत्य करणारी देवता ती योगेश्वरी. याप्रमाणे योग साधनेला प्राधान्य देणारी देवी म्हणून योगेश्वरी हे नाव प्रचारात आले असावे. योगेश्वरी देवी शेकडो मैल दूर असलेल्या कोकणस्थांची कुलदेवता कशामुळे आहे याचा देखील तपास लागेल. असे सांगितले जाते की योगेश्वरी त्रिपुर सुंदरीचे बालपण कोकण प्रांती गेले होते. तेथील कोकणवासियांची ती कुलदेवता होती. ती उपवर झाल्यानंतर तिच्यासाठी योग्य तो वर शोधण्यास सुरुवात झाली. शोध घेता घेता मराठवाड्यातील परळी येथील वैजनाथाशी तिचा विवाह करून देण्याचे निश्चित करण्यात आले. त्रिपुर सुंदरीला मात्र हे स्थळ तितकेसे पसंत नव्हते, कारण ती लहानपणापासूनच
योग साधना करत असल्यामुळे तिला आपल्या व वैजनाथाचे पूर्वीचे जन्मसंबंध आठवत होते. त्यापैकी एका जन्मात ती पार्वतीच्या स्वरूपात साकारली असताना तिचा महादेवांशी विवाह झाला होता. त्यावेळची एक घटना तिला आठवत होती. भगवान श्रीराम वनवासात असताना रावणाने सीतेचे अपहरण केले होते. सीतेच्या अपहरणामुळे भगवान श्रीरामांची अगदी वेडापिसा झाल्यासारखी केविलवाणी अवस्था झाली होती. आदिमाया भगवती पार्वतीला प्रभू श्रीरामांचे हे वागणे मुळीच पसंत पडले नाही. तिला असे वाटले, या अशा सामान्य माणसाला आपण सहज फसवू शकू आणि राम हा पूर्ण ब्रह्म परब्रह्म स्वरूप आहे, म्हणून त्याचा अविरत जप करणाऱ्या महादेवांना त्याचे सामान्यत्व स्वीकारण्यास भाग पाडू असा विचार करून महादेवी पार्वतीने सीतेचे रूप धारण केले आणि प्रभू श्रीरामांसमोर प्रगट झाली. परंतु प्रभू श्रीरामांनी भगवती पार्वतीची ही माया ओळखून तिला माते अशी हाक मारली आणि पार्वतीच्या गर्वाचा पारा पार उतरून गेला. ती पूर्ण पराजित होऊन महादेवांकडे आली, पण आता तिचे दैव फिरले होते. महादेवांनी तिला आपल्या कुलदेवता सीतामाईच्या रूपात पाहिले होते. त्यामुळे आपली पत्नी या नात्याने तिच्याकडे पाहणेच त्यांनी सोडून दिले. पार्वतीचा झालेला हा असह्य अपमान ती विसरू शकत नव्हती. म्हणून वैजनाथाशी विवाहबद्ध होण्यास ती फारशी उत्सुक नव्हती. पण सर्वांच्या आग्रहामुळे तिच्यावर वैजनाथाशी विवाहबद्ध होण्याचा प्रसंग आला होता. या संधीचा फायदा घेऊन ऐनवेळी आपल्याला रामावतारातील आपल्या अपमानाचा बदला घेता येईल या विचाराने तिने विवाहालाही त्यावेळी आपला फारसा विरोध दाखवला नाही. अखेर हा विवाह निश्चित झाला. लग्नतिथी जवळ आली. कोकणातून मुलीला घेऊन वऱ्हाडी मंडळी परळीच्या दिशेने मजल दर मजल मुक्काम करीत लग्नाच्या आदल्या दिवशी परळीपासून सुमारे 15-16 मैल अंतरावर असलेल्या आंबेनगराजवळ जयंती नदीच्या काठावर वसलेल्या शिवलेण्यात मुक्कामाला आली. आचार्य गर्गाचार्यांनी लग्नाचा मुहूर्त दुसऱ्या दिवशी प्रातःकालचा काढून दिला होता. भल्या पहाटेच उठून सर्व वऱ्हाडी मंडळी लग्न समारंभाच्या व्यवस्थेला लागली. परळी येथील वैजनाथ म्हणजे महादेव आपल्या सजवलेल्या नंदीवर आरूढ होऊन आपल्या साऱ्या लवाजम्यासह विश्वकर्मा याने तयार केलेल्या भुयारी मार्गाने वाजत गाजत लग्न मंडपात दाखलही झाले होते. नंदीला हा सर्व लग्न सोहळा पाहण्यास मिळावा म्हणून त्याच्या विनंतीनुसार त्याची खास व्यवस्था सभा मंडपासमोर आसन उभा राहून करण्यात आली होती. वऱ्हाडी मंडळींची मुहूर्त साधण्यासाठी लगीनघाई चालली होती. परंतु या सर्व गडबडीत त्रिपुर सुंदरी मात्र अत्यंत शांत होती. तिच्या अंतर्बाह्य स्थितीवर या सर्व प्रकाराचा कुठलाच परिणाम दिसून येत नव्हता. इतर उपवर मुलींप्रमाणे खरं तर तिला स्वतःच्या लग्नाबद्दल उत्सुकता असायला हवी होती. नियोजित वरही आता लग्न मंडपात दाखल झाला होता. पण आपल्या मनाच्या निश्चयाशी ती ठाम असल्यामुळे ती मुद्दामच उशीर करत होती. ती लवकर उठलीच नव्हती. तिला लोकांनी उठवल्यावर तिने वेणीफणी करण्यास सुरुवात केली. तिचे स्नान, वेणीफणी, साजशृंगार लवकर आटपेच ना. मुहूर्त जवळ येत चालला होता म्हणून आप्त इष्ट सगळे सोयरे अस्वस्थ झाले होते. परंतु त्रिपुर सुंदरीला त्याबद्दल बोलण्याचे धैर्य मात्र कोणालाच होत नव्हते. तिला हे सर्व कळत होते, समजत होते. आपणाला आजन्म कुमारिका राहण्याचा प्रसंग आला तरी हरकत नाही, पण पूर्वजन्मी आपणाशी प्रतारणा केलेल्या महादेवाबरोबर या जन्मी लग्न करायचेच नाही असा पक्का निश्चय तिच्या मनाने केला होता. आणि शेवटी तेच झाले. प्रातःकाल होताच सभा मंडपावरील कोंबडा आरवला. घटिका पात्रातील घटिका पात्र बुडून तळाला जाऊन शांत झाले. लग्नाचा मुहूर्त टळून गेला. नवरदेव बोहल्यावर एकटेच उभे राहिले. नवरी बोहल्यावर पोहोचलीच नाही. लग्न रहित झाले असले तरी आता आपण कोणत्याही पुरुषाशी या जन्मी लग्न करणार नाही असा निश्चय त्रिपुर सुंदरीने जाहीर केला. जयंती नदीच्या तीरावरच तिने कायमचे वास्तव्य केले आणि आजन्म कुमारिकाच राहिली. योगेश्वरी महात्म्यामध्ये देवीची एक अवतार कथा सांगितली आहे. फार पूर्वी दंतासूर नावाचा एक राक्षस जयंती नगरीवर राज्य करीत होता.
जयंती नगरीचा समावेश त्याच्या राज्यात होत असला तरी त्याचे राजधानीचे ठिकाण अंबाजोगाई शहराच्या आग्नेय दिशेस 10 मैल अंतरावर असलेल्या बर्दापूर नावाच्या गावी होते. आजही दंतासुरेश्वर महादेव मंदिर तिथे आहे. तो महादेवाचा परमभक्त होता. त्याला वेदशास्त्र प्रणीत यज्ञ यागादी कर्मे पसंत नव्हती, म्हणून तो त्या कर्मात विघ्ने आणीत असे. यज्ञ यागादी कर्मे बंद पडल्याने देवांना हवीरभाग मिळेनासा झाला. त्यांची उपासमार होऊ लागली. तेव्हा भूतलावरील ऋषीमुनी आणि स्वर्गातील देव इंद्राला आणि ब्रह्मदेवाला बरोबर घेऊन विष्णू व शंकर एकत्र बसले होते. तिथे त्यांच्याकडे गेले. नंतर सर्वांनी हात जोडून आदिमाया जगदंबेची प्रार्थना केली. अनन्य भावाने केलेली प्रार्थना ऐकून देवी प्रगट झाली आणि भक्तांचे मनोरथ ओळखून तिने दंतासुराच्या वधासाठी मी जयंती नगरीत अवतार धारण करीन असे आश्वासन दिले. पुढे मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेस आदिमाया योगेश्वरीने जयंती नगरीत अवतार धारण केला. ज्या ठिकाणी ती अवतरली ते ठिकाण मूळपीठ म्हणून प्रसिद्ध झाले. त्या ठिकाणाला सध्या मूळजोगाई असे म्हणतात. योगेश्वरीचा अवतार झाला असल्याचे ऐकून दंतासूर उद्विग्न झाला. देवीचा वध करण्यासाठी त्याने राज्यातील प्रचंड व बलदंड दैत्यांना जमवले आणि चतुरंग दळासह तो देवीवर चाल करून गेला. देवी आपल्या योगिनी गणांसह दंतासूर वधाचे अवतार कार्य पूर्ण करण्याकरिता युद्धासाठी उभीच होती. युद्धास प्रारंभ झाला. दोन्ही सैन्याचे घनघोर युद्ध झाले. दंतासूर राक्षस हातात खड्ग घेऊन देवीचा वध करण्यासाठी तिच्यावर चाल करून गेला. देवी त्या क्षणाचीच वाट पाहत होती. प्रथम तिने दंतासुराचा दात पकडला आणि जोराचा हिसडा देऊन तो उपटून दूर फेकून दिला. नंतर तिने आपल्या हातातील खड्गाने त्याचे शिर धडापासून वेगळे केले. दंतासूर ठार झाला. दंतासुराचा नाश झाल्याने चोहीकडे जगात आनंदी आनंद झाला. दंतासुराच्या वधाचे अवतार कार्य पूर्ण केल्यानंतर योगेश्वरी देवीने सर्व तीर्थाच्या दक्षिणेस कायमचे वास्तव्य केले आणि आपल्या अवतार कार्याची खूण म्हणून दंतासुराचे मस्तक समोर धारण केले. पुढे चालून भक्तगणांनी तिथे एक मंदिर उभारले. ह्या मंदिरात दंतासुराचे मुंडके देवीच्या ऐन समोर सभामंडपात असलेले आजही पाहण्यास मिळते.